वेलकम बॅक गाईज. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज मी काय खबर आहे तुम्हाला, वहूर आणि दासगावच्या मध्ये हा बघा, हा रस्ता जो बायपास चालला आहे खालनं, हा वहूरला चालला आहे. आणि हा माझ्या मंगती तुम्ही बघाल, हा दासगाव समोर तुम्हाला हा हॉटेल निसर्ग दिसेल. आणि जो कॉर्नर पीस आहे ना, त्या कॉर्नर पीस कॉर्नर पीस आहे ना, हा माझ्या मंगती तुम्हाला बोर्ड दिसत असेल. या बोर्डाच्या बरोबर समोर उभा आहे. बरं, हा व्हिडिओ बनवायचं कारण ऐसा की या हायवे टच आपल्याजवळ 31.5 गुंठे रिसेल जमीन आलेली आहे. 7-12 फक्त 2च नावं आहेत. टायटल क्लिअर आहे. 31.5 गुंठ्याची जमीन आहे. शिवाय ह्या जमिनीचा फ्रंट जो आहे ना, तो आहे 140 फुटाचा. डीप तर भरपूरच आहे. मी आता तुम्हाला त्या बाजूला घेऊन जात आहे आणि दाखवत आहे. गाड्या मग फास्ट चालू आहेत. हा बघा, ह्या बाजूला हातनं हिंची हद्द सुरू होते. ह्या डोंड्याला आहे ना, ह्या दगडाला तुम्हाला व्हाईट चुना लावलेला दिसत असेल. होप आशा करतोय दिसत असेल तुम्हाला. असं सरळ खालनं स्टार्ट होतं इथून. तर ह्या बाजूला तुम्हाला मी घेऊन जातो. इकडे ह्या बाजूला हा पूर्ण आहे ना, असा तुम्हाला दाखवतो मी. ती शेवटची टोक पण तुम्हाला दाखवतो. शेवटची टोक पण तुम्हाला दाखवत आहे. बघा, ह्या बाजूला खालती आहे ना, खालती तर बघा तो व्हाईट तो था एक ही खांबा लावलेला आहे, तो तुम्हाला दिसत असेल खालती. तो ग्रीनवाला शेड दिसतोय तो. ती शेवटची त्यांची एंट्री आहे ह्या बाजूची. आता ह्या पुढच्या बाजूला तुम्हाला घेऊन जाता. तुम्हाला बघत असाल तुम्ही, हा एकदम रोड टच, हायवे टच दासगावचा कॉर्नर. एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ज्यांना पेट्रोल पंप वगैरे टाकायचं आहे, अशा लोकांसाठी, किंवा कुणाला हॉटेल वगैरे टाकायचं आहे, त्यांच्यासाठी पण ही एक बेस्ट जागा होऊ शकते. हा बघा, हा जो चोंडा आहे ना समोर, हा हातपर्यंत खलास होते. हा बघा किती आहे. तो पोरगा था उभा आहे ब्लू शर्टवाला, थतनं हातपर्यंत हा तुम्हाला फ्रंट मिळते. ठीक आहे. रेट एकदम रिजनेबल आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, तो ऐसा धरून चला की प्लॉट ए तुम्हाला दाखवला. ह्याच व्हिडिओतला मी तुम्हाला अजून एक जमीन दाखवत आहे. ठीक आहे. तर हिनातलं कुणाला इंटरेस्ट असेल तर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर लगेचच कॉल करा. गाईज, तुम्हाला प्लॉट नंबर 2वर घेऊन आलेला आहे. तुम्ही बोलाल हा डोंगरावर काय उभं राहिलं आहे. हे माझ्या मंगती बघा हायवे. आपण दासगावमध्ये आत्ता. ही वसाहत तुम्हाला ह्या दिसते ना, ही आता नवीन वसाहत जी वसलेली आहे ती 1-1 गुंठ्यामध्ये एने प्लॉटमध्ये ही जी गव्हर्नमेंटने घरं बांधून दिलेली आहेत ना, ती ही वसाहत आहे. हा इंटरनल रोड आहे बघा आतलन. आणि हा नॅशनल हायवे 66 तुम्हाला गाड्या दिसत असतील. 200 मीटरच्या अंतरावर आपण हायवेपासून आत्ता उभा आहोत. आणि आत्ता ज्या जमिनीवर मी उभा आहे ना, ही जमीन आहे 188 गुंठे वर्कच जमीन आहे. आणि हिनातलं ना 25 वर्षा जुनी 50 आंब्याची झाडं लावलेली आहेत. ही बघा, ही झाडं तुम्हाला दिसतील. ठीक आहे. ही 80 वरपर्यंत 188 गुंठे आहे. हिंदला फ्रंट समोरनं खालनं पुरा फ्रंट आहे. मी वरती ह्यासाठी यायला की वरनं तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दिसेल सगळा. त्यासाठी मी तुम्हाला वरती घेऊन आलेला आहे. आणि ही पण जमीन काढायची आहे. कोण इंटरेस्टेड असेल त्याने डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या व्हिडिओतला मी तुम्हाला 2 प्लॉट दाखवलेले आहेत. उम्मीद करता आहे आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. पॉईंट टू बी नोटेड, मी जवरे पण जमीन घेऊन येताना आपल्या चॅनलवर ते सगळे रिसेल असतात. शिवाय मंदी कोण एजंट नसतं. डायरेक्ट ओनर टू ओनर आपला कॉन्टॅक्ट असतं. तेव्हा आपला जो रेट आहे ना, तो डायरेक्ट ओनरचा रेट असतं. मंदी एजंट आलं का त्यांची अमाऊंट ऑटोमॅटिक वाढतं. तेव्हा आपण तो काम करत नाही. आपला काम एकदम ट्रान्सपरंट आहे. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड.